आपलं घर सोडून येऊन दुसऱ्याच्या घरात राहणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि आपल्या पूर्ण देशभरात ज्या काही मुली आहेत ते लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर सोडून नवऱ्याच्या घरी राहायला येतात. ही आपली प्रथा आहे, ती कंटिन्यू आहे भरपूर वर्षांपासून. सो हा एक खूप मोठा चेंज असतो आणि हा चेंज त्यांना ॲक्सेप्ट करावाच लागतो एनिवेज. आणखी त्या मुलीच्या घरचं वातावरण वेगळं असतं, इकडं आल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे कधी असं असतं की काही मुलींना न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायची सवय असते आणि इकडे मुलाच्याकडच्या साईडला जॉईंट फॅमिली असते किंवा वाईस वर्सा. तिकडे जॉईंट फॅमिली तर इकडे न्यूक्लिअर फॅमिली असते. किंवा काही लोकांची घरची परिस्थिती एकदम चांगली असते आणि इकडे मुलाच्या घरची परिस्थिती एकदम वेगळी असते. सेम वाईस वर्सा, मुलीच्या घरची परिस्थिती वेगळी असते, मुलाच्या घरची चांगली असते. सो याच्यामध्ये मुलींना हा जो चेंज आहे ना, हा चेंज ॲक्सेप्ट करावा लागतो. सो होतं काय, लग्न करून आले की हा चेंज इझी नाही आहे. हा एकदम सडन होणारा चेंज असतो. नेक्स्ट डे, आज लग्न झालं, नेक्स्ट डे उद्यापासून त्या मुलाच्या घरी राहायचं. सो या चेंजमध्ये मुलींना खूप जास्त सॅक्रिफाईस करावं लागतं सगळ्या गोष्टींमध्ये. कधी आपलं चांगलं आयुष्य सोडून दुसऱ्या घरात गेल्यानंतर त्या घरात ज्या काही सोयीसुविधा आहेत की ज्या त्याच्या आईवडिलांच्याकडे किंवा तिच्या आईवडिलांकडे नाही आहेत, त्या इथं मिळतात. कधी असं होतं तिच्याकडे आईवडिलांच्या घरी अशा सोयीसुविधा आहेत पण इथं नाही आहेत. सो या सगळ्या गोष्टी इझी नाही आहे. तसं बघायला गेलं की खूप मोठा चेंज असतो हा आणि पूर्ण लाईफ मुलींचं चेंज होतं याच्यामध्ये. आणि मुली याच्यासाठी रेडी असतात. सो मुलींसाठी खरंच खूप मोठा चेंज किंवा खूप मोठं सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज काही गोष्टीमध्ये करावं लागतं. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये समोरच्या फॅमिलीला ओळखत पण नाहीत, पण त्या केसमध्ये तिला इथं येऊन इथल्या मुलाच्या घरच्या परिस्थिती किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत सो त्या हँडल करावं लागतात, गोष्टी समजून घ्यायला लागतात, त्या गोष्टींशी सेटल व्हायला लागतं. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या ज्या काय मुली आहेत, आपलं स्वतःचं घर चेंज होतं आहे तरी पण कधीच असं दाखवत नाहीत की बाबा ह्या गोष्टी झाल्या. आता काही गोष्टींमध्ये काही मुलींना ते ॲक्सेप्ट नाही होत, त्याचं काही गोष्टी डिवोर्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्या होतात. पण 90% मुली तर त्या ॲक्सेप्ट करतात आणि त्यांचं लाईफ सुरळीत करतात. तर काही मुलींना जॉबची सवय नसते पण नंतर इथे आल्यानंतर जॉब स्टार्ट करतात, आपल्या लाईफमध्ये मोठा ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतात. तर कधी कसं होतं की मुली गरीब घरात असतात, त्यांची घरची परिस्थिती चांगली नसते, पण मुलाला चांगला जॉब असल्यामुळे त्या मुलींच्या बाबतीत चांगला चेंज होतो. पण तसंच जरी मुली ज्या घरात देतील किंवा ज्या घरात लग्न होऊन जातील त्या घरामध्ये एकदम सुखाने राहतात. तो हेच मला सांगायचं होतं की मुलींचा पार्ट खूप मोठा पार्ट आहे. मुलांच्या बाबतीत एवढा मोठा चेंज नाही, मुलं सिटी वगैरे सोडून येतातच, पण मुलींचा जो पार्ट आहे तो खूप मोठा आहे. असं लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी राहायला येणं हा खूप मोठा बदल आहे आणि तो बदल ते खरंच ॲक्सेप्ट करतात. सो त्यासाठी मुलींसाठी खूप मोठं थम्सअप की. आणि मुलींना हे सांगायला लागेल की जशी काही सिच्युएशन असेल ती ॲक्सेप्ट करा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि तुम्ही ती ॲक्सेप्ट करताच आहे. सो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की मला असं वाटतं की याविषयी बोलायला पाहिजे. याविषयी आता बरेच केसमध्ये असं होतं, मुलं चांगले नसतात किंवा त्यांच्या घरातून काही त्रास होत असेल, तो सहन करतात. कधी सहनशीलतेचा पण अंत होतो. अंत झाला की मग शेवटी मग गोष्टी वेगवेगळ्या होतात, सेपरेट व्हायचे डिसिजन होतात. सो तो डिफरंट पार्ट आहे. पण मला फक्त हे सांगायचं होतं की मुली इथे जे काम करतात किंवा इथे येऊन सेटल होतात त्यासाठी मुलींसाठी खरंच थम्सअप, एक रिस्पेक्ट. आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवला आहे कारण की याच्याबद्दल खूप कमी लोक बोलतात.
आय डोंट नो की कोण बोललं असेल नसेल, पण मला जस्ट डोक्यात आलं की आपण याविषयी बोलूया म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आला आहे, तुम्ही मुलगी आहे, लग्न होऊन दुसऱ्या घरात आला असाल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओला लाईक तर करा आणि आता खास तुमच्यासाठी बनवला आहे म्हटल्यावरती सबस्क्राईब तर करावंच लागेल, तर सबस्क्राईब पण करा. नवीन नवीन कंटेंट आपण आणणार आहे असाच. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब केलाच असेल, पण ठीक आहे, असेच व्हिडिओ येतील. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. एवढ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये 5 मिनटाच्या टाईममध्ये मी सगळं काही एक्सप्लेन करू शकत नाही, पण जो काही मेन पार्ट आहे तो मी एक्सप्लेन केलेला आहे. सो दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.